राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी धनंजय मुंडे आता शिर्डीमध्ये दाखल झाले। शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचं कळतंय। पालकमंत्री पद डावलल्यानंतर धनंजय मुंडे शिर्डीमध्ये आलेत। अधिवेशनाला जाण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली, ज्यामध्ये धनंजय मुंडेंना स्थान मिळाले। नितीन ओझा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, काल धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आणि आज ते शिर्डीमध्ये पोहोचल्याचं कळतंय। साधारण काय घडामोडी घडू शकतात? प्रज्ञा, निश्चितच जर पाहिलं तर काल अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मात्र प्रकृती स्वास्थ्याचं कारण देत धनंजय मुंडे अधिवेशनाला आले नव्हते। मात्र आज पहाटे 4 वाजता धनंजय मुंडे शिर्डीत दाखल झालेले आहेत। हॉटेल सन अँड सन या ठिकाणी ते मुक्कामी आहेत आणि त्याच हॉटेलमध्ये अजित पवार असतील किंवा इतर काही मंत्री आहेत ते या हॉटेलमध्ये आहेत। त्यामुळे धनंजय मुंडेंचं पालकमंत्रीपद डावलल्यानंतर अद्यापही त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही। आता थोड्याच वेळात या ठिकाणून ते सगळे नेते निघतील आणि अधिवेशन स्थळी जातील। मात्र त्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। ती चर्चा केल्यानंतर या ठिकाणून धनंजय मुंडे हे स्थायी दर्शन देखील घेणार असल्याची माहिती आहे आणि स्थायी दर्शन घेऊन ते शिबिरस्थळी जाणार आहेत। त्यामुळे आज दिवसभरात जर पाहिलं तर काल पालकमंत्र्यांची जाहीर झालेली यादी आणि त्यात काहींची असलेली नाराजी, काहींना स्थानिक जिल्हा सोडून दुसरीकडे दिलेलं पालकमंत्रीपद यावर देखील या हॉटेलमध्ये मंथन होण्याची शक्यता आहे। प्रज्ञा। नितीन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नये अशी स्थानिकांची मागणी होती, नेत्यांची देखील मागणी होती बीडमधल्या, आणि काल पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली। धनंजय मुंडेंना बीडच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकत्व देण्यात आलेलं नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एक मोठा फटका धनंजय मुंडेंना बसल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादीचं अधिवेशन शिर्डीमध्ये 2 दिवसांचं आहे। काल धनंजय मुंडे उपस्थित नव्हते, पण आज ते अधिवेशनाला जातील आणि त्याआधी अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये चर्चा होणार का, हा प्रश्न उपस्थित होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।